नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली शहरातर्फे आयोजित सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळंबोलीमधील 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजक राहुल चव्हाण, नवनिर्वाचित कळंबोली शहराध्यक्ष, तर डॉक्टर अक्षय कोळेकर, कळंबोली शहर अध्यक्ष। तर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिले, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संदेश ठाकूर, तर विविध सेलचे अध्यक्ष उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते। यावेळी नवनिर्वाचित कळंबोली शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांना विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। रायगड जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर आणि संपूर्ण पनवेल महानगरातर्फे राहुल चव्हाण यांचे मनापासून अभिनंदन। राहुल चव्हाण यांच्यासाठी उपशहराध्यक्षपद हे काही नवीन नाहीये, याच्या पूर्वी देखील ते शहराध्यक्ष होते आणि त्यांनी त्यावेळी जी बांधणी केलेली ती बांधणी आजही पक्षाला इथे फायद्याची ठरते। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती राहुल चव्हाण यांची जी नियुक्ती झालेली ती नियुक्ती इथे पक्षाला कळंबोलीमध्ये बळ देणारी ठरणार आहे। आणि गट वगैरे असे पक्षामध्ये काही नसतात। एका घरामध्ये दोन भाऊ असले तर ते दोन भाऊ सुद्धा एकमेकांचे त्यांचे थोडेफार मतभेद असतात, परंतु संकटामध्ये ते दोन भाऊ एकत्र उभे असतात। उद्या जर मनसेवर एखादं संकट आलं तर तुम्ही बघाल, तुम्हाला गट दिसणार नाही, ते मनसे एकत्र दिसेल आणि दुसऱ्यांच्या विरोधात लढताना दिसेल, जे तुम्हाला इतर पक्षांमध्ये दिसणार नाही। त्यामुळे राहुलचा स्वभाव खूप चांगला आहे, तो सगळ्यांना सोबत घेईल आणि येत्या काही काळामध्ये तुम्हाला इथे अत्यंत बलाढ्य मनसे दिसेल। आमचे चांगले नगरसेवक या निवडणुकीमध्ये निवडून आलेले तुम्हाला दिसतील, ते प्रतिनिधित्व करताना दिसतील सभागृहामध्ये, आणि त्यासाठीच आमच्या सर्वांतर्फे राहुलला शुभेच्छा। आज 10वीचा आणि 12वीचा मी लालबागला राहिला होतो आणि आमच्या एकूणच त्या गिरणगाव पट्ट्यामध्ये पहिल्यापासून काही ट्रेंड्स होते, म्हणजे जे 10वी 12वीची मुलं आहेत ना, ही तिथपर्यंत पोचायचे त्याच्या आधी त्यांच्या विविध स्पर्धा व्हायच्या, कधी निबंध स्पर्धा व्हायच्या, कधी वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, कधी चित्रकला स्पर्धा व्हायच्या। हल्ली हा ट्रेंड बंद झालेला। मी राहुलला विनंती करेल, हा ट्रेंड पुन्हा सुरू कर, म्हणजे जे मोबाईलकडे वळलेली मुलं आहेत ती हळूहळू पुन्हा चांगल्या गोष्टींकडे वळतील। हा कार्यक्रम असाच सुरू राहिला पाहिजे, त्याला तो सवय आहे। 17 वर्षापासून तो क्रिकेट स्पर्धा भरवतोय, नवरात्री करतो, त्यामुळे हा सुद्धा कार्यक्रम तो वर्षानुवर्ष चालू ठेवेल। माझी सगळ्या 10वी 12वीच्या मुलांना त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आहे। अपयशाने खचू नका आणि यशाने मातू नका, इतकंच मी त्यांना या निमित्ताने सांगेन। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात संभाव्य निवडणूक लागेल तर मनसेचे कळंबोलीच्या नगरपंचायत ते पनवेल उपशहराध्यक्ष म्हणून ऑब्वियसली ती जबाबदारी राहुल चव्हाण यांच्या खांद्यावरतीच आहे, परंतु ते काय एकटे ती जबाबदारी पार पाडू शकत नाहीत। त्यामुळे आमचे इथे महानगर सचिव आहेत नितीन काळे, आमचे सर्व तिन्ही विभागाध्यक्ष आहेत, उल्हास कदम असतील, आमचे जितेंद्र जोशी असतील, आमचे रामा सावंत असतील, या सगळ्यांनी मिळून आमचे सगळे उपविभागाध्यक्ष ही जबाबदारी पार पाडायची। उमेदवार निश्चित झाले की तुम्हाला दिसेल सगळे त्याच्या मागे, उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले असते। पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आम्ही कोणत्याही महायुतीमध्ये नव्हतो, आम्ही फक्त नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता, तो पाठिंबा बीजेपीला सुद्धा नव्हता, ते पहिलं करेक्शन झालं। आता राहिला प्रश्न, आम्ही विधानसभेला काय करणार, ते विधानसभेला साहेबांनी जाहीर केलेलं आहे, आम्ही एकला चलोरे असं आमचं पूर्ण प्लॅनिंग आहे। 200-2.25 सीट्स आम्ही लढवणार आहोत, त्यामुळे पनवेल विधानसभा सुद्धा आम्ही लढवणार। साहेब योग्य वेळी इथला उमेदवार जाहीर करतील आणि एकदा उमेदवार जाहीर झाला की त्याच्या मागे संपूर्ण पनवेल मनसे असेल, आमच्या जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी असतील, ते त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतील। संपादक आपले संजय चव्हाण, त्यांचे प्रतिनिधी सर्वांचं मी स्वागत करतो की त्यांनी आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावले, वेळात वेळ काढून आला। आणि मी सर्व पहिले मी सन्मान्य राजसाहेब, सन्मान्य अमित साहेब यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांनी दिलेली जबाबदारी मी कुठेही त्या जबाबदारीला मी कमी पडणार नाही। आणि माझे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर आणि महानगर अध्यक्ष योगेश चिले साहेब यांच्या सहकार्याने माझी कळंबोली उपशहराध्यक्षपदी माझी निवड झाली आहे। त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलाय तो
तो पूर्णपणे मी कळंबोली शहरामध्ये सर्वांना एकत्र घेऊन तो विश्वास मी पार पाडेल.